स्वतःलाच हजार शिव्या देत कोसत राज हवेलीच्या पायऱ्या उतरून पाठीमागच्या अंगणात जाऊ लागला. स्थळ कुवारसाचा खाजगी कक्ष. इथे पन्नामा विरजासाठी काही कपडे आणि नाश्त्याचे काही पदार्थ घेऊन आल्या होत्या. राजच्या माला म्हणजेच दयाबाईसाला त्यांनी त्यांच्या लहानपणी दाईमा म्हणून सांभाळलं होतं आणि दयाबाईसाचा गोहना झाल्याबरोबर त्या तिच्याचबरोबरच तिच्या सासरी म्हणजे भामरागडला आल्या होत्या. जसे दयाला सांभाळलं तसंच राज आणि धवनला बघितलं होतं त्यांनी. दया अचानक आयुष्यातून निघून गेल्यानंतर आजी आणि आईच्या दोन्ही जबाबदाऱ्या आपल्या परीने प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता त्यांनी. लहानगा चंचल धवन लगेच सावरला त्याच्यातून, पण हळवा अन गंभीर राज कधीच उभरला नाही त्या दुःखातून. आई जाण्याचं दुःख नेहमीच एक सावट बनून राहिलं त्याच्या आयुष्यात. पन्नामांना नेहमी वाटायचं राजच्या आयुष्यात कोणीतरी त्याचं आपलं असं म्हणणारं यावं. त्याच्या त्या वैराण आयुष्यात सुखाची कोणीतरी पाखरण करावी. स्वतःच्या बिंदणीचं प्रेम मिळालं की त्याच्या मनाचं हे रणरणत वाळवंट जरा हिरवगार होईल. पण राज काही कोणत्या मुलीला दादच देईना. तो आयुष्यातून विरक्त होऊन जाऊन काही संन्यास बिन्यास घेईल या वेड्या भीतीने त्यांनी मग मुद्दामहून हवेलीत तरुण मुलींना कामावर ठेवून घेतलं होतं. अवतीभोवती तरुण सुंदर स्त्रियांचं वास्तव्य असेल तर निदान थोडासा तरी बदल होईल त्याच्या वागण्यात. स्त्री आकर्षणाने लग्न नाही निदान प्रेमात तरी पडेल. पण आज जेव्हा त्यांनी राजच्या डोळ्यात विरजाबद्दल प्रेम बघितलं त्यांचं काळीज हादरून गेलं. त्यांना हवं तेच तर घडलं होतं, पण असं? भामरागडच्या कट्टर दुश्मनाची बायको, त्याच्या स्वतःच्या लहान भावाच्या खुन्याचीच पत्नी. विचार करून करूनच पन्नामाचं काळीज खाली बसून जात होतं. खरं तर धवनला मारल्यामुळे त्यांना देवाई ठाकूरबद्दल खूप प्रचंड संताप आणि तिरस्कार होता आणि त्या राक्षसाची पत्नी म्हणून विरजाबद्दलही अपार कटुता होती मनात. माझ्या लेकराचं पहिलं प्रेम असं कसं? राजच्या काळजीने चिंतातूर झालेल्या पन्नामा कालिमापुढे गाराने मांडत होत्या. हे कालिमा, हे कसलं संकट, कसली अनहोनी आली माझ्या राजच्या आयुष्यात? एवढा कसला दुर्दैवी निघाला तो की ही अशी मुलगी, ही अशी कोणा दुसऱ्याची गरोदर पत्नी त्याच्या मनात भरावी? हे असलं कसलं अपवित्र आणलंस तू त्याच्या आयुष्यात? पन्नामा थोड्याशा रागारागातच होत्या, पण त्यांनी जेव्हा समोर बघितलं पलंगाच्या आड लपलेलं ते एक छोटंसं भेदरलेलं कोकरू त्यांना दिसलं. एकदम छोटंसं, थरथर कापत असलेलं. तिला बघून वाटतच नव्हतं ती त्या एवढ्या मोठ्या क्रूरकर्त्याची पत्नी आहे, देवाई कार्तिक ठाकूरची विवाहित पत्नी. एकदम विपरीत होतं तिचं अस्तित्व त्या राक्षसापेक्षा. देवाई ठाकूर हिच्या प्रेमात पडलाच कसा, किंवा ही त्याच्या प्रेमात पडलीच कशी, हाच प्रश्न पन्नामाच्या मनात उभा राहिला. विरजाच्या भरलेल्या डोळ्यातून तिचा निष्पापपणा कळत होता. पन्नामाचंही मन द्रवलं. एका गरोदर बाईशी कसली दुश्मनी? पन्नामा स्वतःशीच पुटपुटत काळजीने तिच्याजवळ गेल्या. घाबरू नको बिंदनी, मी पन्नामा आहे, कुवारसांची दाईमा. मला कुवारसांनीच पाठवलं आहे. पन्नामा बोलल्या. मला घरी जायचं आहे, माझ्या पतीकडे जायचं आहे. हे तुमच्या कुवारसा माझे अपहरण करून जबरदस्तीने मला इथे घेऊन आलेत. मला मदत करा मा, मी पाया पडते तुमच्या. मला माझ्या पतीकडे घेऊन चला. काही करा, पण माझी मदत करा. माझी ह्या नरकातून सुटका करा. विरजा ओक्साबोक्षी रडत पन्नामाच्या पाया पडू लागली. सांभाळ बिंदनी, तो तर माझा राज आहे म्हणून माणुसकीने वागतोय, नाहीतर भामरागडच्या चप्प्याचप्प्यावर तुझ्या रक्ताचे प्यासे बसले आहेत. पुरा भामरागड बावळा झालाय तुझ्या आणि तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूसाठी. इथेच सुरक्षित आहेस तू, तेही फक्त ह्याच खोलीत. विरजाला दरवाजाचा उंबरठा दाखवीत. त्या उंबरठ्याच्या पलीकडेही नाही, त्यामुळे इथून पळून जायचा विचारही करू नकोस. पूर्ण भामरागडमध्ये तुझी काळजी घेणारा राजशिवाय दुसरा कुणीच नाही. मीही नाही. चुकीचं आहे, पण हेच सत्य आहे. उगाचच काही धाडस करायला जाशील आणि पोटच्या पोरालाही गमावून बसशील. पन्नामा भडकून बोलल्या. तुझी सुटका तेव्हाच होईल जेव्हा तुझा पती मारला जाईल. विरजाच्या हातात कपडे देऊन निघून गेल्या, पण जाता जाता तिला बोलायला विसरल्या नाहीत. नवरा तर तू गमावणार आहेसच, पण आता जर का तू काही खाल्लं नाहीस तर पोटचं पोरही गमावून बसशील. त्यामुळे आठवणीने खाऊन घे आणि ह्या खोलीच्या चुकूनही बाहेर पडू नको. शहाणी असशील तर ऐकशील, नाहीतर स्वतःचं खूप मोठं नुकसान करून घेशील.
विरजा ते कपडे उराशी कवटाळून ओक्साबोक्शी रडू लागली. देव देव ये ना आणि मला घेऊन जा, मला नाही राहायचं इथे. तू तर असा कधी करायचा नाहीस. मला एवढंसही दुखलं खुपलं तरी जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून धावत यायचा. मग आता का पोहोचत नाही आहेस माझ्यापर्यंत? तुझी जान रडते ना देव, तिला खूप त्रास होतोय, खूप खूप भीती वाटते तिला. आपलं बाळ घाबरते इथे. प्लीज ये आणि घेऊन जा ना मला देव. मला नाही राहायचं इथे, नाही राहायचंय मला. धाय मोकलून रडता रडता तिचं लक्ष खाली गेलं. विरजाला बडे हवेलीत धोका असू शकतो या चिंतेने राज आज हवेली सोडून बाहेर गेलाच नव्हता. त्याची अगदी प्रातसमयीची लोणी नदीच्या पात्रातील संध्याही चुकली होती. मनात एक मोठा उसासा टाकत तो पाठीमागच्या हौदाकडे गेला होता. पांढऱ्या शुभ्र संगमरवराने बनलेला तो हौद बराच मोठा आणि खूप सुंदर होता. अजून थोडंसं अंधारलेलंच होतं. नौकर चाकर तसे फारसे उठलेले नव्हते हवेलीत. नेसत्या पांढऱ्या धोत्रानिशी त्याने हौदात सूर मारला. बराच वेळ तो त्या पाण्यात पडून होता, पण मनाची तगमग काही केल्या कमी होत नव्हती. लोणीच्या पात्रातील शांतता या चिमूटभर हौदात काही त्याला भेटत नव्हती. खोल खोल तळापर्यंत सूर मारणारा तो काही वेळाने अचानक थबकला. त्याला त्याच्या पाठीवर 2 डोळ्यांचं अस्तित्व जाणवू लागलं. परत एक सूर मारत तो पाण्याच्या आतच गेला. पाण्याच्या पृष्ठभागावर यायच्याऐवजी त्या पातळ पडद्याआडून वर बघू लागला. विरजा उभी होती बेडरूमच्या एका छोट्याशा खिडकीतून त्याच्याचकडे बघत. उदास मन थोडंसं खुललं. तिच्याकडे बघतच आनंदी मनाने तो सरसर पाणी कापत वरती आला आणि तिच्याकडे रोखून बघू लागला. त्याच्या अशा पटकन नजरेसमोर येण्याने विरजा घाबरून गेली आणि आतमध्ये पळाली. तो खुदकन हसला. त्या हौदाला एकदा नमस्कार करत सूर्यनारायणला तिथूनच अर्घ्य प्रदान करत तो हवेलीकडे वळला. ओला चिंब असा तो त्या ओलेत्या धोत्रात परत हवेलीकडे मार्गक्रमण करू लागला. तिचं आजकाल सगळंच त्याला आवडायला लागलं होतं. पण ती आपली कशी होणार? कसं शक्य आहे हे? कितीही म्हटलं तरी ती त्या ठाकूरची लग्नाची पत्नी होती. वरतून त्या दोघांचं मूल तिच्या पोटात वाढत होतं. मग कसं? मी तिच्या पतीचा वध केल्यावर ती माझ्याकडे काय येणार? आपल्याच पतीच्या खुन्यावर प्रेम कसं करणार? का करणार नाही? त्याच्या मनाने त्याला दरडावून विचारलं. का करणार नाही? देवाईवर प्रेम असूनही करणशी लग्नाला तयार झालीच ना ती. करणला देवाईने ठार मारल्यानंतरही, त्या देवाईने तिला एवढं जेलमध्ये पाठवल्यानंतरही, एवढा तिचा छळवाद मांडल्यानंतर ही ती त्याच्याबरोबर राहिलीस ना. त्या क्रूर कर्मावर तिने प्रेम केलंच ना. मग मी तर त्याच्यापेक्षा कैक पटीने चांगला आहे, माणुसकीने वागणारा आहे. मग ती माझ्या प्रेमात का पडणार नाही? देवाईने ठेवलं आहे त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त सुखात ठेवीन मी तिला. ती नक्कीच माझ्याजवळ सुखी राहील. मी तिला कुठलाही त्रास होऊ देणार नाही. अगदी फुलासारखं सांभाळेल माझ्या विरजाला. आणि तो राक्षस असाच एकटा राहीन मरेपर्यंत. मृत्यूदंडापेक्षा हीच शिक्षा योग्य त्या राक्षसाला. तो कोणत्याच मुलीच्या योग्यतेचा नाही. विरजासारख्या निरागस निष्पाप मुलीच्या योग्यतेचा तर नाहीच नाही. विरजा जोशी फक्त माझी असेल, फक्त माझी. संतापाच्या भरात राजला लक्षात आलं नाही. तो असा ओला चिंब आणि जवळजवळ उघडं शरीर घेऊन हवेलीत जातोय. विचारांच्या गर्तेत त्याने कपडे किंवा टॉवेल काही आणलंच नव्हतं स्वतःबरोबर. पाण्याचे असंख्य थेंब त्याच्या केसातून, चेहऱ्यावरून, त्याच्या घोटीव शरीराच्या एक एक वळणावरून खाली घरंगळत जात होते. नेसलेलं पांढरशुभ्र धोतर गच्च चिकटलं होतं मांड्यांना. त्याच्या त्या भरीव पोटऱ्या आणि भरदार छाती लक्ष वेधून घेत होते. ज्या दास्या पहाटे पहाटे लवकर उठल्या होत्या त्यांचं तर नशीबच खुल्लं होतं. खांबाच्या आड लपून त्या ह्या स्वर्गीय पुरुषी सौंदर्याचा आस्वाद घेत होत्या. जसजसे सुस्काराचे आवाज अवतीभोवती वाढू लागले तसा राज भानावर आला. आपल्याला दुरून दुरून लपून छपून बघणाऱ्या तरुण बालांना बघून तोच बावरून गेला आणि घाईघाईने जिन्याच्या पायऱ्या चढून आपल्या कक्षात जाऊ लागला. पण तेवढ्यात एक नौकर तिथे धावत आला आणि राजला बोलला. गणी खम्मा कुंवरसा, राणासांनी तुम्हाला बोलावलं आहे. ठीक आहे, त्यांना सांगा की मी आलोच. एवढं बोलून राज परत पायऱ्या चढू लागला. राणासांनी आत्ताच बोलावलंय, जसं आहे तसंच यायला सांगितलं आहे, नौकर म्हणाला. त्याच्या आवाजातून त्याची अगतिकता आणि प्रकरणाचं गांभीर्य कळत होतं. मनाशी एक मोठा उसासा घेत राजने हुंकार भरला आणि राणासांच्या कक्षाकडे पावले वळू लागली त्याची. स्थळ राणासांचा खाजगी कक्ष.
रानासा गवाक्षातून दूरवर लोणी नदीच्या तीरावर प्रातसमयी चाललेली गडबड बघत होते. क्षितिजावर त्या लालबिंबाचा रक्तिमा पसरताच घराघरातील स्त्रिया चेहऱ्यावरून मोठमोठाले घुंगट घेऊन, डोईवर मातीचे मोठमोठे माठ हंडे घेऊन नदीवर चालल्या होत्या पाणी भरायला. त्यांची ती एकच सलग रांग आणि डोक्यावर त्या माठांची एकावर एक उंच चढत गेलेली उतरंड बघायला सुरेख वाटत होती. काही जणी कपडे धुवायला घेऊन जात होत्या, तर काही जणी निव्वळ सोबत म्हणून चालल्या होत्या. पाठीमागून लहान मुलांची छोट्या छोट्या कळशा घेऊन आपल्या आयांचा पदर पकडून जाणारी जंत्री होतीच. गुरंढोरं घेऊन जाणारी काही पुरुष माणसंही दिसत होती नदीवर जाताना. वेशीवरच्या टेकडीवरच्या कालीमाचं मंदिरही जागं झालं होतं एव्हाना. पुरोहित श्यामल भट घाईघाईने टेकडी चढताना दिसत होते. आज बहुतेक किंचित उशीर झाला असावा त्यांना. आता थोड्याच वेळात काकड आरतीला सुरुवात होईल. मंदिराच्या आत काल रात्रीपासून तेवत असलेले दिवे अजूनही इथूनही स्पष्ट दिसत होते. कालिमाबरोबर आता सारं नगरच हळूहळू जागं होत होतं. सारं कसं सुखी, समाधानी आणि शांत वाटत होतं. पण कधीपर्यंत? रानासांच्या दुःखी मनाने त्यांना विचारलं. घनी खम्मा रानासा? राजने आत येत रानासांना अभिवादन केलं. तसं रानासा आपल्या विचारांच्या चक्रातून जागे झाले. रानासा वळून राजला बघतच बसले. सावळे पण सुंदर रूप होतं त्यांच्या मुलाचं, लोहाराच्या तप्त मुशीतून घडवलेलं, टणक आणि जागोजागी कसलेलं. वरतून ओघळत पाणी त्याच्या त्या उघड्या कसलेल्या शरीरावरून टपोऱ्या मोत्याप्रमाणे उन्मुक्तपणे कोसळत होतं. पाशाणी पण मादक सौंदर्याचा धनी होता त्यांचा मुलगा. मारो छोरो. रानासांची छाती नकळत गर्वाने फुलली. ओले त्या कुवरसाला असं उघडं फक्त नेसत्या ओले चिंब धोत्रावर बघून हवेलीतल्या दासींची काय दशा झाली असेल ह्याची कल्पनाही रानासांना करवत नव्हती. एक मिश्किल हसू त्यांच्या गालावर उमटलं. अच्छा, म्हणजे मगाच ते हवेलीच्या आत घुमलेले मादक उसासे आणि चित्कार ह्यासाठी होते काय? रानासांचं मिश्किल हसू थांबतच नव्हतं. आपल्या वडिलांना असं आपल्याकडे बघून मिश्किलपणे हसताना बघून राज अजून अवघडला. आधीच त्या दासींनी काय कमी त्रास दिला होता त्याला, त्यात आता बापूसाही पहिल्यांदाच हसत आहे ना हे? राज आपल्या कठोर मनाच्या पिताच्या त्या मिश्किल हसूकडे टक लावून बघू लागला. कालिमाच्या मंदिरातील घंटानादाने रानास आणि राज दोघेही भानावर आले व पितापुत्रातील तो दुर्मिळ क्षण तिथेच भंग पावला. गणिखम्मा बापूसा, तुम्ही मला बोलावणं पाठवलं? चरणस्पर्श करत राज बोलला. विरजा जोशी बरोबर तुमचं काय नातं आहे? रानासा कठोरपणे बोलले. त्यांच्या त्या वाक्यात शब्दांपेक्षा आग आणि आगीचा जाळच खूप होता. मगाचा मिश्किल बाप कुठल्या कुठे गायब होऊन त्याची जागा आता दगडी मनाच्या भामरागडच्या शासकाने घेतली होती. विरजा जोशी बरोबर तुमचं काय नातं आहे राज? रानासा परत गरजले. रानासांच्या ह्या थेट प्रश्नाने राज आतमधून नाही म्हटलं तरी जरासा गडबडून गेला. थोडासा अस्वस्थ झाला. त्याने रानासांकडून अशा कुठल्याही प्रश्नाची, ते पण अशा एकदम थेट प्रश्नाची अपेक्षाच केली नव्हती. पण मग त्याचं लक्ष रानासांच्या पायथ्यापाशी गेलं. कोणाच्या तरी पैंजणातील एक घुंगरू आळशीपणाने तिथे असंच रेंगाळत पडलं होतं. मधुराणी? कुवरसा मनाच्या आतल्या आत अग्निकुंभ पेटला. त्याच्या मनातील आग चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण रानासांसमोर तो आपल्या मनाचे पाव सावरून उभा राहिला. मी तुम्हाला काही विचारलं आहे राज? विरजा जोशी कोण लागते तुमची? काय भावना आहेत तुमच्या तिच्याप्रती? रानासांनी संतापाने विचारलं. ती आमच्या शत्रूची पत्नी आहे, राज उद्गारला. मग ती तुमच्या शयनकक्षात, तुमच्याच पलंगावर आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मिठीमध्ये काय करत होती? रानासा भडकून बोलले. आपल्या मुलाला असं समाजाने निषिद्ध ठरवलेल्या मोहात पडताना बघून त्यांना राग अनावर होत होता आणि इथे कुंवर मधुराणीला कशा प्रकारे ठेचून मारू ह्याचा विचार करत होता. सोडणार नाही आम्ही तुम्हाला मधुराणी, आम्ही विसरलोच कसं. तुम्ही देवाईसारख्या माणसाला डसायचं सोडलं नाही तर आम्हाला कसं सोडणार? याची शिक्षा तुम्हाला जरूर भेटणार, लोचट माणसा. राजच्या मनातील लावा नुसता फुटतच होता. रानासांच्या ओरडण्याने तो भानावर आला. आम्ही प्रेम करतो त्यांच्यावर, राज बोलला. शेवटी त्याने आपल्या मनाचे कुंभ उघड केलंच. राजच्या उत्तराने रानासा जागीच थिजून गेले. हे आपण क्षणभर काय ऐकलं त्यांचं त्यांनाच कळेना. स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. परत बोल राज, तू काय बोलला? रानासांनी थरथरत्या आवाजात राजला परत आग्रह केला.
आम्ही विरजा जोशीवर प्रेम करतो. रानासा अगदी मनापासून करतो. त्यांच्याशी लग्न करून आयुष्यभर त्यांचा सांभाळ करण्याची इच्छा बाळगतो हृदयात. ही वाक्य बोलत असताना राजला स्वतःलाही जाणवत होतं त्याचं विरजावर असलेलं प्रेम त्याच्या अपेक्षेपेक्षाही जास्त गहिरं होतं. आय लव्ह यू विरजा जोशी. येस, आय एम एक्स्ट्रीमली मॅडली इन लव्ह विथ यू. त्याचं मन निर्भीडपणे ग्वाही देत होतं. खूप 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 प्रेम करतो तुझ्यावर आणि तुला मिळवण्यासाठी कुठल्याही पातळीवर जायला तयार आहे मी. अगदी कुठल्याही. तिचं लग्न झालं राज. ती देवाई ठाकूरची विवाहित पत्नी आहे. रानासा संतापाने ओरडले. आहे नाही होती. जास्त दिवस नाही. त्या ठाकूरला मारल्यानंतर ती तशी पण त्याची विवाहिता राहणार नाही. शी विल बी माईन अँड माईन फॉर एव्हर. मी लग्न करणार आहे तिच्याशी, राज निश्चयाने बोलला. तुम्हाला वेड लागलंय का कुंवर? रानासांचा संताप थांबतच नव्हता. एका लग्न झालेल्या बाईशी तुम्ही लग्न करण्याची स्वप्न बघत आहात. तिच्या नवऱ्याला मारून तिच्याशी संसार करण्याची इच्छा बाळगत आहात मनात. रानास अगदी बिथरून गेले होते. तुम्हाला पाहिजे तर तुम्हाला हवी तशी हवी ती मुलगी आणून देतो. सुंदर, गोरी, अगदी तरुण, कवळी, जशी पाहिजे तशी तुमची मनपसंत देतो. पण अशा पापी नात्याची अपेक्षा सोडून द्या कुंवर. पाप आहे हे, घोर पाप आहे. अशा मुलीला भामरागडच्या भावी रानासांची धर्मपत्नी बनवणार आहात तुम्ही. आपल्या खानदानाच्या परंपरा, इज्जत, गौरवशाली इतिहास सगळं काही धुळीस मिळवाल तुम्ही. आपले पूर्वज शेण घालतील आमच्या तोंडात तुमच्या ह्या कृत्याने. हवेलीत इतक्या दास्या आहेत. कोणतीही निवडा. कोणी स्वकुशीने तुमची हमबिस्तर बनायला तयार होईल. आम्हालाही कळतंय तुमचं तरुण रक्त आहे. तुमच्याही काही शारीरिक गरजा असतील किंवा आकर्षण असतील. आम्ही समजू शकतो. तुम्ही कोणालाही तुमचं उपवस्त्र म्हणून निवडा. कितीही जणी निवडा, आमची ना नाही. पण कोणाची पत्नी किंवा विधवा राठोड खानदानाची कुलवधू बनणार नाही. हे आम्ही होऊ देणार नाही. रानासा संतापाने बोलले. विरजाला आम्ही कधीही सोडणार नाही बापूसा. राज पण तेवढाच निक्षून बोलला. उपवस्त्र म्हणून वापरा आणि बड्या हवेलीच्या कुठल्याही कोपऱ्यात पडू द्या तिला. तुमच्याही गरजा पूर्ण होतील आणि खानदानाची इज्जत वाचली राहील. पण तिच्याबरोबर लग्न करण्याची स्वप्न बघू नका. एका दुसऱ्या कुणी वापरलेल्या मुलीला आम्ही राठोड खानदानाची बिंदणी म्हणून कधीच स्वीकारणार नाही. रानासा संतापून बोलले. विरजा उपवस्त्र नाही आहे. राज विजेसारखा कोसळला त्याच्या बापावर. क्षणभर तो कक्षच हादरून गेला त्याच्या त्या आवाजाने. आमचं प्रेम आहे ती. पहिलं खरंखुरं प्रेम. तिच्या अब्रूचा हा असा अपमान केलेला आम्ही सहन करणार नाही. ती आमची पत्नी म्हणूनच ह्या हवेलीत ह्या भामरागडमध्ये राहणार आणि सगळ्यांना ते स्वीकारावंच लागेल. नाहीतर आम्ही कोणाला स्वीकारणार नाही. ना ह्या घराला, ना तुमच्या या राजगादीला. आणि लग्न तर आमचं होणारच, तेही तिच्याशीच. राजा आपला अंतिम निर्णय सुनावून दणदणीत पावलं टाकत रानासांच्या कक्षातून बाहेर पडला. आजपर्यंत कधी बापाच्या नजरेत डोळे घालून बघायची हिंमत केली नव्हती राजने. बापालेकामध्ये कधीच चांगलं नातं नव्हतं, पण राजने आपली मर्यादा कधीच सोडली नव्हती. पण आज रानासा हक्केबक्के होऊन दूर जात असलेल्या आपल्या मुलाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसले. आधी फक्त त्यांना भामरागडची चिंता होती, पण आता तर त्यांचं सगळं कुळ, त्यांचं सगळं खानदान, त्यांची सगळी इज्जतच बुडीत निघणार होती राजच्या ह्या वेड्यापायी. सीतेचं अपहरण झालं आणि लंका जळायला सुरुवात झाली होती. आता अजून कोणता रणसंग्राम मांडला जाणार आहे भामरागडच्या भविष्यात. स्थळ कुंवरसाचा कक्ष. वेळ रात्री 10:30ची. रानासांबरोबर झालेल्या वादाने राजचं डोकं भडकून गेलं होतं. या अवस्थेत उगाच विरजासमोर जायला नको म्हणून त्याने पन्नामाच्या मार्फत आपले कपडे आणि काही सामान मागून घेतलं होतं. कुंवरसांच्या कक्षाबाहेर पवनने आपली 2 खास माणसं बसवून ठेवली होती विरजाच्या सुरक्षेसाठी. खुद आपल्या बापाला भोला सिंगला त्याने तिथे जाऊ दिलं नव्हतं. हवेलीत आता 2 गट पडले होते. एक राज आणि दुसरा रानासांचा. म्हातारा भोला रानासांच्या बरोबर होता तर त्याचा टाबर पवनसिंग राजबरोबर. राठोड परिवाराप्रमाणे हे दोघे पितापुत्रही विभागले गेले होते. रात्री डोकं थोडंसं शांत झाल्याबरोबर राज आपल्या खोलीत परतला होता. विरजाला पारंपरिक राजस्थानी कपड्यात बघून सुखद आश्चर्याचा धक्का बसला होता त्याला. तो बघतच बसला तिच्या सौंदर्याकडे. त्याची नजरच हटेना.
इथे विरजाच्या अंगावर व्यवस्थित कपडे नव्हते. हॉस्पिटलच्या गाऊनवरच तिला तिथून उचलून आणण्यात आलं होतं. त्यामुळे तिच्याकडे कपडे बदलण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. आणि बाळाची काळजी म्हणून ती नीट जेवली होती. त्याला काही व्हायला नको ह्या सगळ्यात, म्हणून कसं तरी घशाखाली ढकललं होतं तिने सगळं. राज मात्र तिन्ही वेळेला विरजाला व्यवस्थित खाल्लेलं बघून खुशीत होता. असंच एक करून तुला म्हणवेल मी विरजा जोशी, नकळत मनात बोलून गेला राज. राज तिच्या दिशेने थोडासा पुढे सरकला तशी विरजा घाबरून पाठीमागे सरकली. तसे राजने दोन्ही हात वरती केले. सॉरी, ते मी फक्त उशी घ्यायला पुढे सरकलो होतो. तुम्ही ते बेडवर झोपा, मी आतमध्ये स्टडीमध्ये झोपतो. मी तुमच्या बेडवर झोपू शकत नाही. मी बाहेर बाल्कनीत झोपते, नाहीतर स्टडीमध्ये झोपते, विरजा बोलली. हे राजस्थान आहे विरजाजी, इथे रात्री बर्फासारखी थंडी असते. 1 मिनिटात गोठून जाल तुम्ही आणि स्टडीमध्ये बेड नाही आहे. तुम्हाला खूप अवघडल्यासारखं होईल. तुम्ही इथेच पलंगावर झोपा. मी स्टडीमध्ये ॲडजस्ट करतो, राज बोलला. मी तुमच्या बेडवर झोपणार नाही आणि तुमच्याबरोबरही एका रूममध्ये नाही राहणार, विरजा ओरडून बोलू लागली. बोलताना तिचा स्वर रडवेला झाला होता. डोळ्यातून अश्रू टपकलेच खाली. राजचं काळीच चरचरलं. मी बाहेर जातो, तुम्ही काळजी करू नका. नाही राहत इथे मी, तुम्ही स्टडीमध्ये झोपा. पण प्लीज रडू नका, राज बोलला. विरजा राजने बोट दाखवलेल्या स्टडीच्या दिशेने लंगडत लंगडत निघून गेली. राजला वाईट वाटलं. त्याने हळूच डोकावून बघितलं तर विरजा कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर अंगाचं मुटकुळं करून पडली होती. देव प्लीज कम बॅक टू मी, विरजाचा आक्रोश संपतच नव्हता. ती हुंदके देऊन देऊन रडत होती. तिचा आक्रोश राजच्या हृदयाचे पण तुकडे पाडत होते. पहिल्यांदाच त्याला असं वाटून गेलं की आपण काही चूक तरी करून बसलो नाही ना हिचं अपहरण करून. कारण शेवटी त्रास तर केवळ निर्दोष जीवांनाच होत होता ह्या निर्गुण खेळामध्ये. जसं त्याच्या धवनला झाला होता. मी जे करतोय चांगलंच करतोय, तिच्या भल्यासाठीच करतोय. तिला ते कळत नाही आहे, पण हेच ठीक आहे तिच्यासाठी. इथे राहील तर भले सुखी नसेल पण सुरक्षित तरी असेल. तिथे तिला मारून टाकतील, हेच ठीक आहे तिच्यासाठी. मीच ठीक आहे तिच्यासाठी, देवाय नाही. विरजापेक्षा स्वतःला समजावत होता राज. वारंवार समजावत होता, पटवून देत होता विरजाच्या आयुष्यातलं त्याचं हे जबरदस्तीचं आक्रमण तिच्यासाठी किती योग्य आहे ते. कुठेतरी त्यातील फोलपणा त्यालाही जाणवत होता. पण विरजाच्या प्रेमात अखंड बुडालेला त्याच्यातला प्रेमवीर त्याला काही सुचूच देत नव्हता. त्याने बेडवरची चादर उचलली आणि विरजाच्या अंगावर टाकण्यासाठी स्टडीमध्ये जाऊ लागला. पण दरवाजाच्या उंबरठ्यापाशीच स्वतःला थांबवलं. तिच्या मर्जीशिवाय नाही, तिच्या परवानगीशिवाय नाही. तिच्या बाबतीत कुठलीच मर्यादा तोडायची नाही. लगेच मागे सरला तो. चादर तशीच बेडवर फेकून तिथून निघून गेला. स्थळ बड्या हवेलीच्या गच्चीवर. वेळ रात्री 12:30-1ची. राज गच्चीवर बसून ड्रिंक करत होता. सगळं भामरागड परत एकदा सामसूम झालं होतं आणि रात्रीच्या अंधारात आपल्या लेकरांना घेऊन निर्धास्तपणे झोपून गेलं होतं. राज कालिमा मंदिरात तेवत असलेल्या दिव्याकडे बघत कसलासा विचार करत होता. वेशीची तटबंदी करावी लागेल. अचानक कसलीशी चेतावणी डोक्यात चमकून गेली. त्याने देवी माच्या मंदिरातील दिव्याकडे रोखून बघितलं. क्षणभर त्या दिव्याची ज्योत जास्तच प्रज्वलित झाल्यासारखी वाटली त्याला. पण मग अचानक पाठीमागे कसल्याशा आवाजाने त्याची तंत्री भंग पावली. मागून आवाज आला, छम छम छम. राजच्या डोळ्यात तिरस्काराची काजळी पसरली. यावे यावे मधुराणी यावे, आपले स्वागत आहे, पाठीमागे वळून न बघताच राज बोलला. गेल्या 3.5-4 वर्षात ह्या पैंजणाची विषारी झंकार त्याला चांगलीच परिचयाची झाली होती. ते तर राणासांनी तिला आपल्या चरणाशी आश्रय दिला होता म्हणून ठीक आहे, नाहीतर राजने तिला कधीच भामरागडमध्ये टिकू दिलं नसतं. देवाय ठाकूरच्या त्रासापासून वैतागलेला मधू बनलेली विषारी मधुराणी बड्या हवेलीत आली आणि बघता बघता स्वतःची विश्ववल्ली सगळीकडे पसरवून बसली. तिरस्काराने राजच्या नाकपुड्या फुरफुरल्या. त्याने हातातील वाईनचा ग्लास खाली ठेवला. घनी खम्मा कुंवरसा, मधुराणीने वाकून नमस्कार केला. खम्मा घनी, मधुराणी, कुंवरसा हसत बोलले. ड्रिंक्स नाही, ते तुम्ही बोलावलं होतं, मधुताई अडखळून बोलली. असंच, काही विशेष नाही, सहज गप्पा माराव्याशा वाटल्या म्हणून बोलावणं पाठवलं, राज बोलला. 7 का 8 डिग्री जेमतेम तापमान असलेल्या त्या
प्रचंड थंडीत मधुताई अंगावर शाल घेऊन कुडकुडत उभ्या होत्या. राजने मधुताईसाठी ड्रिंक्स बनवले आणि तिच्यापुढे ग्लास धरला. मधुताई संशयाने त्या ग्लासकडे बघू लागली. मधूचे आणि कुंवरचे संबंध सुरुवातीपासून कधीच चांगले नव्हते आणि त्यातून त्याने काल रात्री तिच्यावर केलेला वार तिच्या चांगला लक्षात होता. तिने घाबरत घाबरत तुटलेल्या कानाकडे हात नेला. पट्टी अजून बांधलेली आणि वेदना अजून ठणकत होत्या. कुंवर मंद हसला आणि त्याच वाईनच्या बॉटलमधून स्वतःसाठी ड्रिंक्स घेतले व तो ग्लास तोंडाला लावला. तेव्हा कुठे मधूच्या मनाचं समाधान झालं. तिने एक सिप घेतला हातातल्या ग्लासातून. आह, किती वर्षांनी असल दारूचा आस्वाद घेतोय. मस्तच, मधू मनात. मधू मुलगी झाल्यानंतर त्याचे सगळेच प्रॉब्लेम झाले होते. दारू प्यायची इच्छा असूनही दारूच्या दुकानात जाता येत नव्हतं की दारू मागवून पिता येत नव्हती. ह्या हवेलीतल्या कर्मट वातावरणात तर अजूनच सगळं अवघड होऊन बसलं होतं. खूप काळाने प्यायला मिळत असल्याने मधूने तो ग्लास अक्षरशः घटाघटा घशात रिचून टाकला आणि अजून म्हणून दारूच्या बॉटलकडे आदेशासारखी नजर लावून बसली. कुंवरने हसत आणखी दारू तिच्या ग्लासात ओतली. धन्यवाद मधुराणी, राज बोलला. कशासाठी? कुंवरसा, मधुताई हसत बोलली. ते तू नसतीस तर त्या देवाय ठाकूरची जान माझ्याकडे नसती आज. राज बोलला. हा हा हा, ते तर काहीच नाही कुंवरसा, तुमच्यासाठी तर माझी सुद्धा जान हाजीर आहे. मधू खिदी हसत बोलला. त्याच्यावर राज अगदी मंद हसला, पण त्याचे डोळे काय एकदम गडद झाले कोणास ठाऊक. मधुताई दारूच्या नशेत विचित्र हसत बोलली. त्या हरामखोर देवाय ठाकूर बरोबर असंच झालं पाहिजे. त्याची बायको अशीच कुणा दुसऱ्याची झाली पाहिजे. साल्याने माझी होणारी बायको हिसकावून घेतली माझ्यापासून. माझा उभा राहणारा संसार मोडला. आज त्याचा संसार तुटताना बघून माझ्या मनाला किती आनंद होतोय माझं मला माहीत. मला खात्री आहे कुंवरसा, विजय तुमचाच होणार आणि हार त्या ठाकूरची. मधू संतापाने लालबुंद होत बोलला. मधूला खांद्यावर थोपटवत त्याचा राग काहीसा शांत करत कुंवरने त्याला पलीकडच्या कठड्याचा आधार देत उभं केला आणि बोलला. त्या ठाकूरवर माझा विजय जरूर होणार, पण त्यामुळे नाही की मी त्याच्यापेक्षा जास्त सामर्थ्यशाली आहे म्हणून, तर त्याने केलेली चूक मी अजिबात करणार नाही म्हणून. कुठली चूक कुंवर? मधू अडखळत बोलला. राज कुस्तीतपणे हसत म्हणाला. तुला जिवंत आणि मोकळा ठेवण्याची. राजने तसंच तिचे दोन्ही पाय उचलले आणि गच्चीवरून खाली ढकलून दिलं तिला. बिचाऱ्या मधूला किंचाळण्याची पण संधी मिळाली नाही. तो कोसळत जात होता. खाली पडताना सुद्धा असाच तोंड आवासून राजकडे बघत होता. राज दूर दूर होत होता त्याच्या नजरेसमोरून आणि मृत्यू अजून समीप. कानात कुंवरचे तेच शब्द घुमत होते. मी देवाय ठाकूर नाही, मी देवराज राठोड आहे. तुझ्यासारख्या अस्तिनीतल्या सापाला जिवंत ठेवण्याची महाचूक मी कधीच करणार नाही. तुला जर त्या ठाकूरने तेव्हाच ठेसला असता तर आज त्याच्यावर ही रडण्याची पाळी आली नसती. पण म्हणतात ना, पुढच्याच ठेस आणि मागचा शहाणा. तसा तुला माझ्याच पाठीत खंजीर खुपसू देण्याची संधी देण्यासाठी मी तुला जिवंतच ठेवणार नाही. गुड बाय मधुराणी. तुमचं ह्या भामरागडमधला सहवास इथपर्यंतच होता. एक मोठा थापकन आवाज आला आणि सगळं संपलं. त्या आवाजाने राजने शांतपणे डोळे मिटले. गच्ची पकडून 5 मजले होते ते. एवढ्या उंचावरून ज्या वेगाने राजने त्याला फेकलं होतं, मधू वाचणं शक्यच नव्हतं. मधूची जीवनगाथा समाप्त करून राज परत खाली जिन्याकडे जाऊ लागला. पवनला सांगून याच्या मृतदेहाचा बंदोबस्त करावा लागेल. पवन जिथे होता तिथे जाण्यासाठी त्याने त्याची पावलं उचलली. तो खाली जिने उतरत होताच की त्याचा फोन वाजला आणि फोनच्या स्क्रीनवर नाव होते, देवाय कार्तिक ठाकूर. राजच्या पायाखालून जमीनच सटकली. थरकापाने फोन खालीच पडणार होता की त्याने तो वेळीच सांभाळला. जागीच गोठून गेलेला राज मोबाईलच्या स्क्रीनवर सतत फ्लॅश होत असणारं ते नाव बघतच बसला. आपण डोळ्यासमोर नक्की काय बघत आहोत त्यालाच कळेना. देवाय कार्तिक ठाकूर? याला कसं कळलं इतक्या लवकर? अजून तर 24 तासही उलटले नाहीत. राज स्वतःशीच उद्गारला. समोरून पवन धावत त्याच्याकडेच येत होता, काहीतरी महत्त्वाचे सांगायला. पण राजला असं एकदम गोठलेल्या अवस्थेत बघून तोही स्तब्ध झाला. त्याने राजच्या हातातल्या फोनकडे बघितलं. देवाय कार्तिक ठाकूरचं नाव बघताच त्याचे सुद्धा डोळे फाटले.
हा राक्षस पोहोचला सुद्धा आपल्यापर्यंत. भीती त्यांना देवाय ठाकूरची नव्हती, पण ज्या पद्धतीने तो त्यांच्यापर्यंत इतक्या लवकर पोहोचला होता ते खरंच आश्चर्यजनक होतं त्यांच्यासाठी. देवाय कार्तिक ठाकूर हे नाव फक्त आजपर्यंत ते ऐकून होते, पण आज त्यांचा प्रत्यक्ष आमनासामना त्याच्याबरोबर होत होता. अंगावर काटे तर येणारच होते ना. पण हा आपल्यापर्यंत पोहोचलाच कसा? आपण तर कुठलेच धागेदोरे मागे ठेवले नव्हते. पवनच्या डोक्यात तोच प्रश्न बुणबुणू लागला होता, जो राजच्या डोक्यात धुडगूस घालत होता. राज, जरूर त्या मधूने काहीतरी हरामखोरपणा केला असेल, कुठलासा पुरावा मागे सोडला असेल, नाहीतर हा हरामखोर ठाकूर आपल्यापर्यंत पोहोचूच शकला नसता. नाहीतर ती कारची देवाय ठाकूरला आडवी गेली होती आणि त्या कारमध्ये राजस्थानी जोडप्याच्या वेशात बसलेले लखन आणि नाटो. राजने जोरात बाजूच्या कठड्यावर हात मारून घेतला. इतक्या लवकर त्याला आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही पाहिजे होतं. राज स्वतःवरच चिडला होता. ज्या जलद गतीने देवाय ठाकूर त्यांच्यापर्यंत पोहोचला होता त्या गतीने त्याला भामरागडपर्यंत पोहोचायला क्षणाचाही वेळ लागणार नव्हता हे स्पष्ट होतं. फोन वाजून बंद पडला तशी त्यांची धडधडणारी काळीज पण जरा शांत झाली. सगळीकडे एकदम भयान शांतता पसरली होती. एकदम पिन ड्रॉप सायलेन्स. मोठ्याने श्वास घ्यायला सुद्धा भीती वाटत होती. 2 क्षण फोन वाजलाच नाही हे बघून त्या दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला होताच की फोन परत घणाघणा वाजू लागला. स्क्रीनच्या कॉलर आयडीवर तेच नाव, तुमचा बाप, देवाय कार्तिक ठाकूर. आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.